उपळवाटे. उपळवाटे. साधारण मला वाटतं विजय आमच्या तिथून पंढरपूर जवळ आहे, अकलूज जवळ आहे. बर. आणि इकडे उजनी धरण, उजनी धरण आमच्या तालुक्यात येतं. तुमच्या तालुक्यात येते? प्रचंड धरण आहे, तुम्ही पाहिलेलं आहे ते. मोठं धरण आहे ते. होय होय. आणि मी 92 ला विद्यापीठात MA करत होतो. 1992 ला. त्यावेळेस तुम्ही तिथे युवा प्रमुख म्हणून काम करत होते. आणि 93 ला माझं MA झालं आणि 94 ला मी MPhil ला ऍडमिशन घेतलं तिथेच. आणि उपाध्याय सरांकडे मी MPhil केलेलं आहे. उपाध्याय सरांकडे केलेले. त्यावेळेस जवळपास तुमच्या कार्यक्रमाला वगैरे आम्ही असायचो. आम्ही त्यावेळेस विद्यार्थी होतो. पण मग उपाध्यायांनी PhD माझ्याच साहित्यावर केली असं मला वाटतंय. पण त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे साधला नाही का ग्रामीण साहित्य संदर्भात? तुमच्यावर केली का त्यांनी? माझ्यावरच PhD केलेली आहे. अच्छा अच्छा. ग्रामीण साहित्यावर माझ्यावरच PhD केली. आता ते हा थिसिस आहे माझा MPhilचा. 2002 ला मला 2001 ला झालेला. बर. आता ते हंगेरीला गेलेले आहेत व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून. कोण? उपाध्याय सर. हा उपाध्याय सर. मी ते बाबूराव उपाध्याय सर होतो. उमाशंकर उपाध्याय आहेत हिंदीचे. लक्षात आले? ते हिंदीचे. त्यावेळी तिथं चंद्रकांत बांदेडकर होते का? हो नव्हते त्यावेळेस तिवारी सर होते. तिवारी सर इथून तिकडे गेले. म्हणजे तिवारी सर प्रथमवीर त्यांचा विद्यार्थी मी आहे. होय. रामदरश मिश्र. हे उपन्यासों में ग्रामीण परिवेश का चित्र असं माझा माझं काम झालेलं आहे. 2001 ला ही दिलेली मला विद्यापीठाने. आणि मग नंतर मी माझं जवळपास नारायणगाव मध्ये 12 वर्षे कॉलेजचं. जवळपास 10-12 वर्ष माझी सर्व्हिस तिथे झालेली आहे नारायणगाव कॉलेजमध्ये. आमचं कॉलेज हे नवीनच आहे. 1993 ला स्थापन झालेलं आहे. स्थानिकच आहे का? राप सबनीस जे आहे, सबनीसांचं कॉलेज आहे ते. सबनीस जे होते तुम्हाला माहिती आहे? जवळपास ते आपले हे तासगावचेच आहेत ते. तासगाव कुठलं गाव त्याचं? राप सबनीस तुमच्या नारायणगाव आम्ही त्यांना ओळखतो. हो, पण तिकडलेच आहे ते. तिकडलेच आहे. हो. आणि त्यांचा आणि कॉन्टिनेंटलचा एक संबंध होता. कॉन्टिनेंटल प्रकाश कुलकर्णी जे होते ना, ते तिथे हेडमास्टर होते. ते कुलकर्णी तिथे हेडमास्टर होते. त्यांचा संबंध होता. अनंतरावांच्या बरोबरही मी त्यांना एकदा भेटण्यासाठी आलेलो होतो. त्याचं कारण असं की त्यांनी म्हणजे सबनीसांनी माझ्या एका पुस्तकाला पुरस्कार दिला. ते प्रत्येक वर्षी त्यावेळी पुरस्कार देत असत. चांगल्या पुस्तक ग्रामीण साहित्यावरच्या पुस्तकाला माझ्या पुरस्कार दिलेला आहे त्यांनी. कोणतं पुस्तक आहे ते? सांगतो. ग्राम संस्कृती मग ते सबनीस जे आहे जुन्नर तालुक्यामध्ये आज सबनीस संस्था जी आहे, सबनीस विद्या मंदिर म्हणून फार जुन्या काळात आहे. आणि त्या नारायणगाव मध्ये त्याच संस्थेला ग्रामोन्नती मंडळ नाव दिलेलं आहे. ग्रामोन्नती मंडळाचे हे सर्व आहे. त्या ग्रामोन्नती मंडळामध्ये अनेक विभाग आहेत. जवळपास इंग्लिश मिडियम आहे, बालक मंदिर आहे, हायस्कूल तर पूर्वीचं जुनं आहे 12वी पर्यंत, कॉलेज पण आहे. आणि नंतर आमचं सिनियर कॉलेज स्थापन केलं 1993 मध्ये. आणि कृषी महाविद्यालय पण आहे त्यांचं संस्थेचं. त्यांना ते कृषी संस्कृतीबद्दल ग्राम संस्कृती जबरदस्त प्रेम होतं. तर आमची आता मोठी बिल्डिंग संस्थेने आमची कॉलेजसाठी बांधलेली आहे. मोठा असा खूप बदलले हो. जवळपास तुमच्या नारायणगावचे आणखी माझे वाचक मित्र आहे, त्याचं नाव मी विसरलो. भिसे किंवा काही नाव माझं मला आठवत नाही. तर मग मी त्याच वेळेस MPhilचं काम केलेलं आहे. आणि MPhilच्या पूर्वी मी सेट परीक्षा पास केली. सेट परीक्षा त्यावेळेस तुम्ही तुमचं चालू जवळपास रिटायर त्यावेळेस तुमचा कार्यकाल त्यावेळेस विद्यापीठामध्ये 95 ला रिटायर झालो. आणि आम्हाला चांगले विद्यापीठामध्ये गुरु भेटले. म्हणजे तिवारी सरांनी मला 3 वर्ष शिकवलं ना. MA चे 2 वर्षे, MPhilचे तिवारी सरांचा तुमचा परिचय होता त्यांचा. आणि चव्हाण सर आता रिटायर झालेले आहे जवळपास.
त्यांनीच त्यांनीच माझं नटरंग हिंदीमध्ये भाषांतरित केलं. आणि प्रथवीर सरांनी पण हे केले ना, प्रथवीर सरांनी झुंज म्हणून केलेलं आहे. आणि मला वाटतं तुकाराम पाटलांनी तुमच्या घरी करत होते. मला म्हणत त्यांना झेपेल असं काही मला वाटत नाही. ते अजून पडले ते पडलेच मला याद. तर एम.फिल केलं. नंतर कानपूरचं जे प्रकाशन आहे त्यांना हे माहिती झालं की एक थिसिस यांचं असेल, असं रामदरस मिश्रांच्या वरती ग्रामीण परिवेशावरती काम केलेलं आहे असं त्यांना समजलं. ते प्रकाशक फिरतात आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पुस्तकांसाठी, पुस्तक विक्रेतीसाठी. तर मग त्यांनी म्हटलं की हे तुमचं छापायचं का? तर मी म्हटलं हो छापूया म्हटलं आपण. तर ते म्हणे द्या पाठवून. मग मी पाठवून दिलं हे. आणि त्याच्यानंतर मग हे पुस्तक जवळपास केलं का, छापलं का? अरे वा. कानपूरचं आहे प्रकाशन. अरे तुम्ही माझ्या नावे केलंय का? बरं, थँक्यू. तर माझा विषय ग्रामीण जीवन आहे. हे पुस्तक तसं मग मी थोडस ह्याच्यातून ते बदल केला. म्हणजे जसं पुस्तकामध्ये थोडस त्या अनुषंगाने पुस्तकाच्या रूपाने दिलं ते. आणि त्यांनी ते केलं. आणि आपल्याकडे नंतर मग इथे आमचे संस्थेचे लोक आणि आपले पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते प्रकाशन केलं त्याचं. ह्याला लोकमतला बातमी आलेली होती. नुकतंच झालेली दिसते. कोठारी या कोण आहे? त्या स्वयंसेवी संस्थेचे संचालक आहेत. प्राचार्य नवले तुमचे प्राचार्य? बौले आमचे प्राचार्य आहेत. बाकी संस्थेचे पदाधिकारी आहेत. मी म्हणून आहे तिथले. त्यांच्या हस्ते कार्यक्रमामध्ये याचं प्रकाशन केलं आहे. अभिनंदन. धन्यवाद. लगेच तुम्ही प्रकाशन केलं त्याचा आनंद. मग हे जे लेखक आहेत हे आहेत गोरखपूरचे. गोरखपूरचे आणि दिल्लीमध्ये निवासी आहेत त्या. मग मी विद्यापीठाला एक प्रोजेक्ट दिला. आता ह्या वर्षी विद्यापीठाने हे केलं की प्रोजेक्ट दिलेले, जसं UGC देतं प्रोजेक्ट तसे विद्यापीठाने प्राध्यापकांना प्रोजेक्ट दिलेले. त्याच्यात मला एक 50,000 प्रोजेक्ट मिळालेला आहे. तर मग मी विषय त्यांना दिला की रामदरस मिश्र जी के उपन्यासों में ग्रामीण जीवन असा एक प्रोजेक्टला विषय दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये मी व्हिजिटिंग वगैरे दिलं होतं. त्याला त्यांनी खर्च दिलेला आहे आपल्याला. तर मग मी ह्या लेखकाला भेटायला दिल्लीला गेलतो आता गेल्या आठवड्यामध्ये. या स्वतः लेखकांना हे ग्रामीण त्या गोरखपूर इलाक्यामध्ये जे इलाका जो आहे त्या इलाक्याचं सर्व त्यांनी चित्रण त्यांच्या ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे ते हिंदी मधले ग्रामीण साहित्यकार आहे. त्यांना प्रत्यक्ष दिल्लीमध्ये जाऊन मी भेटलो. त्यांच्याशी थोडीशी बातचीत केली ग्रामीण विषयी किंवा आपले विचारधारा जे आहेत साहित्यामधल्या त्याच्याविषयी बरीचशी चर्चा केली. त्याची एक शिडी तयार केली आम्ही. अशी शूटिंग घेतली एक छोटीशी. आणि मग आता विद्यापीठाला सादर करावं लागतं ना. आजकाल काय दाखवावं लागतं ना जास्त करून. म्हणून ते अशा स्वरूपाचं आम्ही ते केलं. आणि मग आता तुम्हाला हा विषय आहे मग संदर्भ तरी जोडता येईल आम्हाला. मला या विषयामध्ये ग्रामीण जीवन आहे म्हणल्यानंतर तर त्यासाठी तुमच्याकडे आता भेटायला आम्ही आलो. तर मला काही प्रश्न काढलेत का? तर मला असं म्हणायचं आता आपण सुरुवातच मी करतो की एखाद्या समाजाच्या भाषेमध्ये जर साहित्य नसेल तर तो समाज विकसित होत नाही. तर आपण ग्रामीण साहित्य लिहिलेलं आहे, खूप लिहिलेलं आहे. आणि याच्यामुळे एक समाजाला एक उंची प्राप्त झालेली आहे. समाज हा उठून आलेला आहे. तर ग्रामीण साहित्य म्हणून आपल्याला साहित्यकार म्हणून आपल्याला समजलं जातं. तर ग्रामीणतेची संकल्पना काय आहे आपल्याला असे वाटते? थोडस काय झालं माझ्या पद्धतीनं मी जेव्हा ग्रामीण साहित्याचा, हिंदीतल्या साहित्याचाही आणि मराठीतल्या ह्याचा मी जेव्हा तुलनात्मक अभ्यास करू लागलो आणि एकूणच भारतीय समाज स्थितीचा विचार करू लागलो तेव्हा अनेक गोष्टी मला ज्या माहिती नव्हत्या
त्या माझ्या लक्षात आल्या. कारण आपण काय करतो, भाषेचे प्राध्यापक जे असतो तर ते मराठी साहित्यापुरतंच मी वाचतो. बरोबर. किंवा मग इंग्रजीतले जे थिअरिटिकल जे काही विचार असतात, म्हणजे सैद्धांतिक विचार साहित्य विषयीचे, तेवढेच आपण पाहतो. पण तिथल्या स्थानिक त्या परिसरामध्ये किंवा त्या देशामध्ये किंवा त्या प्रांतामध्ये तिथं काय वस्तुस्थिती घडलेली आहे, कोणत्या वस्तुस्थितीमध्ये तिथं साहित्य निर्मिती होते, याचा आपण सहसा विचार करत नाही. आणि तो विचार मराठी साहित्यामध्ये साहित्याच्या कक्षेअंतर्गत कोणी लिहिलेला नाही. म्हणून मी माझ्यापुरतं काय केलं, ग्रामीण साहित्यापुरतं मी मराठी साहित्य सगळंच, ग्रामीण आणि नाटक, त्याचा साल काळ वगैरे हे सगळं मी ते पाहिलं. आपली मराठी साहित्याची जुनी परंपरा काय आहे ते मी सगळं पाहिलं. आणि त्यानंतर मी जेव्हा ग्रामीण साहित्याचा विचार करू लागलो तेव्हा नुसता साहित्याचा विचार करून भागणार नाही, म्हणून ग्रामीण समाजशास्त्र सगळं, म्हणजे मी समाजशास्त्रामध्ये पदवी मिळू शकेल इतकं मी समाजशास्त्र आणि ग्रामीण समाजशास्त्र वाचलेलं आहे. नंतर मी फिलॉसॉफी वाचलेली, भारतीय संस्कृती जिला आपण म्हणतो, ती संस्कृती काय आहे, कशी आहे, तिचं मूळ रूट्स कशामध्ये आहे, ते सगळं मी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर समाजशास्त्र मी पाहिलं, तत्वज्ञान मी पाहिलं, मी अर्थशास्त्राचा सगळा विचार करून बसलो, म्हणजे भारतीय अर्थशास्त्राचा. नंतर भारतीय भूमी ही जी आहे निसर्गाच्या दृष्टीने काय आहे हे समजून घेण्यासाठी मी भूगोलाच्या प्राध्यापकांशी चर्चा करून ती माहिती संबंध सगळी मिळवली. त्यामध्ये मला मराठीतील ग्रामीण साहित्य आणि हिंदीमधील ग्रामीण साहित्य याच्यामध्ये बेसिक फरक दिसून आलेला आहे. हा, तो काय तो तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जी समाजस्थिती आहे ती एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. साहित्याच्या दृष्टीने अभ्यास करतात ते महाराष्ट्रापुरता आपण साहित्यापुरतच बोलणार आहोत, बरोबर, बाकीच्या काही गोष्टीबद्दल आपण बोलणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे की अनेक जातीवर्ण आहेत, म्हणजे सगळीकडेच भारतात आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे जातीवर्ण आहेत त्यामध्ये टिपिकल की जे महाराष्ट्राच्या बाहेर इतरत्र कुठेही सापडत नाही ती जात म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण. ही एक कॅटेगरी आहे महाराष्ट्रामध्ये, आणि ती इतर ब्राह्मणापेक्षा आपल्याला वेगळे समजतात. ते कोकणातून आम्ही आलो, मूळचे आम्ही परदेशातून आलेलो आहोत, मूळ आम्ही आर्यवंशाचे आहोत, शुद्ध आर्यवंशाचे आहोत असं ते स्वतःला समजतात. आणि इतर देशस्थ किंवा इतर कराडे किंवा इतर सारस्वत विरस्वत यांच्याशी ते संपर्क ठेवत नाही. ते फक्त महाराष्ट्रातच कोकणस्थ ब्राह्मण तुम्हाला दिसतील, बाहेर गेलेले असे तुरळक दिसतात. महाराष्ट्रात पुन्हा महाराष्ट्रात त्यांची सामाजिक स्थिती ही थोडीशी इतर ब्राह्मणांच्या पेक्षा वरच्या पद्धतीची म्हणजे पेशवाई त्यांनी गाजवलेली आहे. म्हणजे कोकणस्थ पेशवे हे कोकणस्थ होते आणि त्यांनी ती इतकी गाजवलेली आहे की पेशवे काळामध्ये मराठी राज्य भारताच्या टोकापर्यंत उत्तरेच्या दिल्लीच्या तख्त त्यांनी फोडलेलं आहे, पानिपतचं युद्ध केलेलं आहे, ते सगळं पेशव्यांनी केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राचा एक उज्ज्वल इतिहास त्यांनी घडवलेला आहे याची जाणीव त्यांना प्रामुख्याने आहे. आणि ते त्यामुळे पेशवे काळापासून ब्रिटिश इथं आले. 1818 साली पेशवाई बुडाली, लक्षात आलं का, म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या अंमलाखाली घेतलं. आणि मराठी राज्य हे भारतातलं शेवटचं राज्य ब्रिटिशांच्या दृष्टीनं असं होतं की ते शेवटी त्यांनी निकालात काढलं, म्हणजे हे आक्रमण करून ते नष्ट करून टाकलं. आणि मग कारण ब्रिटिशांना सुद्धा पेशव्यांच्या पासून भीती वाटत होती, कारण भारतावर राज्य करणारे हे पेशवे आहेत आणि हे आपल्याला कधी इथून हे करतील, म्हणून ते आम्ही आपलं व्यापारासाठी आलो, ह्याच्यासाठी आलोय असं ते म्हणत असत. आणि एकदा गोड बोलून त्यांनी ती पेशवाई नष्ट केल्यानंतर ते इथले कर्ते करविते झाले. आणि नुसते कर्ते करविते झालेले नाही
तर त्यांनी सांगितलं की तुम्हीच राज्य करा. आणि प्रामुख्यानं त्यामुळं महाराष्ट्रामध्ये वरच्या ज्या नोकऱ्या होत्या ब्रिटिश समजानीतल्या त्या प्रामुख्यानं ब्राह्मण समाजाकडे होत्या, त्यातल्या त्यात कोकणस्थांच्याकडे. आणि मग ह्या कोकणस्थ मंडळींनी आपलीच मुलं बाळं शिकून आपल्या याच्यावर ती संस्कृत वाढली. पुन्हा त्यामुळे विद्येचं माहेरघर झालं. तिथे ते आले, पेशवाईमुळे ते आलेले होते. पेशवाई इथं आल्यामुळे कोकणातले सगळे कोकणस्थ पोट भरण्यासाठी इथं आलेले आहेत. आता ह्या कोकणस्थ ब्राह्मणांनी देशांतर केल्यामुळे, राज्य केल्यामुळे लक्षात आलं का, आणि बुद्धिमान असल्यामुळे आणि ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मणाला शेती बाकीच्या जाती भीती ह्या नेहमीच कनिष्ठ वाटत आल्यामुळे ते स्वतःला श्रेष्ठ समजत असल्यामुळे, त्यातल्या त्यात ब्राह्मण हे राज्यकर्ते संबंध हिंदुस्थानात तेवढेच असल्यामुळं त्यांचा एक इगो, अहंकार हा खूप वाढलेला दिसतो. लक्षात आलं का. आणि त्यातून ते पेशवाई काळामध्ये बुद्धिमान असल्यामुळं साहित्याच्या क्षेत्रात तेच वावरणार, कारण सुशिक्षित तेवढेच होते प्रामुख्यानं, बाकी साक्षर तेच होते. आणि मग त्यांनी नवीन पद्धतीच्या सुधारणा सुरू केल्या. म्हणजे वैचारिक क्रांती अगोदर हळूहळू सगळी सुरू झाली. चिपळूणकर घ्या, आगरकर घ्या, टिळक घ्या, किंवा त्यावेळेचे जे कोणी समाज सुधारक होते ते प्रामुख्यानं कोकणस्थ ब्राह्मण होते, तुमच्या लक्षात येईल. आणि त्याचबरोबर मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी इंग्रजी पद्धतीचं साहित्य आणायला सुरुवात केली. म्हणजे कथा, कादंबरी, कविता, स्फुट स्वरूपाची कथा किंवा ललित लेख, ललित गद्य, समीक्षा त्यांनी आणली का प्रभाव पडला त्यांच्यावर? आता प्रभाव पडला आणि आणली याला काय अर्थ आहे. माझ्यावर एखादा प्रभाव पडला आणि मी इकडे आलो तर ती आणलीच की, बरोबर नाही का. आणली म्हणजे जाणीवपूर्वक आणली नाही, कारण ब्रिटिशांनी तोपर्यंतची इथली शिक्षण पद्धती ही पाठशाळेची होती आणि फक्त ब्राह्मणाचीच मुलं शिकत होती. ब्रिटिशांना सगळा नोकरदार वर्ग सगळ्या पद्धतीचा हवा, त्यांच्या पद्धतीची शिक्षण पद्धती त्यांनी महाराष्ट्रात आणल्यामुळे गोरगरिबांची नव्हे पण क्षत्रिय मराठा वर्गातली माणसं शिकू लागली. कारण त्यांना शिक्षणाची परंपरा नव्हती, पण त्यांना नोकऱ्या मिळणार होत्या. ब्रिटिश काळात शिकायला लागले. ब्रिटिश काळात हे आपल्या समाजातले लोक शिकायला लागले. बरोबर, लक्षात आलं का. पैसेवाले बहुजन समाज म्हणतो, बहुजन समाजातले वरच्या दर्जाचे जे लोक आहेत ते शिकू लागले. पण त्यांचं प्रमाण फार तुरळक होतं, कारण मराठा समाज, ब्राह्मण समाजाला मराठा समाज नेक्स्ट लागतो, त्याच्या खाली वैश्य लागतो, त्याच्या खाली शूद्र लागतो. आणि हे जे वरचे मराठा होते ते म्हणायचे आपल्याला काय करायचं शिकून बिकून, एखादा बांबून नोकरीला ठेवलं की चालतंय आमच्याकडं कारकून बिरकून. त्यावेळी ते त्यांच्या घमेंडीत होते. राज्य नुकतंच गेलेलं होतं. जे देशमुख, देसाई, विसाई ही जी सगळी नावं आहेत ना, हे राज्यकर्त्यांची नावं आहेत मराठा समाजातली. बरोबर आहे. त्यांना शिक्षणाचं काही फारसं प्रेम नव्हतं. शिक्षण म्हणजे काय कारकून एवढीच त्यांची कल्पना होती. पण याचा फायदा ब्राह्मण समाजाने घेऊन ते ब्राह्मण लोक त्या काळामध्ये सरकारी अधिकारी होऊ लागले आणि त्यांच्या हातात वेगळ्या सत्ता आल्या. आणि हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिकडची जी काही शिक्षण पद्धती आहे त्यांनी ती इकडे लावलेली होती. मग तो ब्रिटिशांचा इतिहास, ब्रिटिशांचं साहित्य, इंग्रजी साहित्य, इंग्रजी येत असेल तर पहिला प्रेफरन्स नोकरीमध्ये दिला जात असे. म्हणून त्या निमित्तानं महाराष्ट्रातील विशेषतः त्या काळी कोकणस्थ समाजानं मराठी ह्या इंग्रजी साहित्याचा, आधुनिक साहित्याचा अभ्यास केला आणि तसंच आपण हे साहित्य लिहिलं पाहिजे म्हणून त्यांनी प्रारंभ केलेला आहे. लक्षात आलं का. हा इतिहास फक्त इथे तुम्हाला घडलेला असतो महाराष्ट्राला. आणि म्हणून इथलं जे साहित्य आहे ते खास ग्रामीण स्टार्ट नाही, त्याचा सुरुवात जो आरंभ जो आहे ते ग्रामीण नाही, मध्यमवर्गीय असं पांढरपेशा कसा बदलतोय, कशा सुधारणा येत आहेत, एक पत्नी व्रत वगैरे, देशाच्या सुधारणा आणि देशोन्नती वगैरे, मग विधवांची लग्न झाली पाहिजे, सगळं जे तुम्हाला दिसून येतं ते त्या काळातलं सगळं साहित्य वाचताना तुमच्या लक्षात येईल की हे सगळं ब्राह्मण समाजापुरतं साहित्य. हे संबंध महाराष्ट्रात टिपिकल मध्यमवर्गीयासाठी झालेले. लक्षात आलं. त्याच काळामध्ये इतरत्र जे हिंदी साहित्य आलेलं आहे ते बेसिकली ग्रामीण साहित्य. तिकडचं साहित्य जर जुनं आरंभीचं साहित्य उत्तर भारतातलं जर तुम्ही पाहिलं, हिंदी मातृभाषा, प्रेमचंद आहे,
हा सगळे तिथे प्रेमचंद वगैरे त्या काळचीच मंडळी आहेत बघा. तर त्यांनी बेसिकली ते ग्रामीण साहित्य म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण हा शहरातच पण तो जो जुना आपला देशस्थ ब्राह्मण आहे आमच्या महाराष्ट्रातला असतो तो खेड्यापाड्यातून विखुरलेला आहे. थोडी थोडी शेती बिती करतोय. लक्षात आलं तो पण असा डोकेबाज नव्हता कारण हे डोकेबाज होते. यांच्या हाताखाली देशस्थ ब्राह्मण कमी समजत असे हेच होते. पण तिकडं जो ब्राह्मण होता तिथं कोकणस्थाचं बियाणं पडलेलं नव्हतं. उत्तर भारतामध्ये महाराष्ट्र सोडला तर कुणीकडेच नव्हतं. महाराष्ट्र सोडला तर आणि त्यामुळे तिथं जे मराठी साहित्य सुरू झालेलं आहे लक्षात आलं का ह्या समाज ह्या इंग्रजी पद्धतीचे शिक्षण घेऊन तर आपण आपल्या देशाविषयी आपल्या गावाविषयी बोलू अशी ती दृष्टी त्या काळामध्ये म्हणजे आरंभीचा स्टार्ट उत्तर प्रदेशामध्ये ग्रामीण साहित्याने झाली सुरुवात झाली आणि महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य हे नागर प्रवृत्तीचं साहित्य आरंभापासून सुरू झालंय. म्हणून त्यांचा बेसिकली महाराष्ट्रातल्या ग्रामीण साहित्याला विरोध होता. लक्षात आला का? कोकणस्थांचा नाही साहित्यिकांचा साहित्यिक कोकणस्थ त्यावेळी सगळे तुम्हाला सांगू का 1950 पर्यंत किंवा 40 पर्यंत सगळी जी नावं काढली तुम्ही सगळे ब्राह्मणच आहेत. हे सगळे ब्राह्मणांनी पुण्यात राहणारे प्रामुख्याने तुम्हाला म्हणून पुणे हे विद्येचं माहेर. आम्ही मग जेव्हा स्टार्ट केला तेव्हा असं सुरुवात केली की विद्या ही फार मोठी झालेली आहे आता ती माहेरात राहू शकत नाही ती खेड्यापाड्यात गेलेली आहे अशी मी भूमिका त्यावेळी घेऊन मला ह्या सबंध प्रस्थापित व्यवस्थेच्या उलट बंद करायचं होतं. म्हणजे अधूनमधून साहित्य नव्हतंच असं नाही ग्रामीण पण ते असं वळचणीला होतं. मराठी साहित्याच्या नागन साहित्याच्या वळचणी होतं आणि बाहेर ग्रामीण साहित्य हेच खरं त्या देशाचं त्या प्रदेशाचं साहित्य मांडलं जात होतं आणि तिथं ग्रामीण नागर असा काही भेद करत नव्हते. तिथं कडाडून विरोध होत होता. लक्षात आलं का? कारण शहरांचा विकास होत होता त्या काळामध्ये आणि ते त्याला शहरी साहित्य म्हणत होते हेच खरं मराठी साहित्य. म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणांचं साहित्य तेवढंच मराठी साहित्य आणि बाकीच्या साहित्याला ते साहित्य हे काय साहित्य काय हे काय ग्रामीण गावंढळ्यांना भाषा सुद्धा लिहिता येत नाही असं ते होतं. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की साहित्याच्या बाहेरच्या सगळ्या पण साहित्याला उपकारक गोष्टी आहेत. 1825 साली म्हणजे 1818 साली पेशवाई बुडाली आणि 1825 साली मोल्सवर्थ आणि कॅन्डी ही नावं तुम्हाला माहिती असतील. शिक्षण क्षेत्रातली नावं आहेत त्यावेळीची तिकडून आलेल्या लोकांची. त्यांनी असं ठरवलं म्हणजे ब्रिटिश सरकारनं की इथल्या लोकांना आधुनिक पद्धतीचं आपलं शिक्षण द्यायचं आणि त्यांना आधुनिक करायचं म्हणजे त्यांच्यावर राज्य करणं सोपं जाईल म्हणजे नोकरी विक्री ते करण्यात हे होते. म्हणून त्यांनी नव्या पद्धतीचं त्यांच्या पद्धतीचं इथं शाळा शिक्षण व्यवस्था वगैरे निर्माण करण्यासाठी त्यांनी सुरुवात म्हणजे प्रयत्न सुरू केले. तर पहिला प्रश्न असा आला होता त्या काळामध्ये की इथं तर 12 मैलावर भाषा बदलते हा प्रश्न तिथं उभा राहिला होता आणि मग त्यांनी इथला विद्वान माणूस जर कुणी असेल तर तो प्रामुख्यानं ब्राह्मण आहे म्हणून त्यांनी ब्राह्मण लोकांची त्यावेळच्या तज्ञ शहाण्या लोकांची एक कमिटी स्थापन केली 1825 साली आणि त्यामध्ये 27 लोकांची कमिटी होती माझ्या स्मरणाप्रमाणे माझ्याकडे आहेत. त्या 27 लोकांच्या पैकी 25 जण कोकणस्थ ब्राह्मण आहेत आणि 2 देशस्थ ब्राह्मण आहेत. बाकीच्या कुठल्याही जातीचे लोक नाही. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही स्टँडर्ड लँग्वेज तयार करा. आता स्टँडर्ड लँग्वेज हा शब्द लाईट आलेच का हो नाही तर मी जरा उठतोय लक्षात आलं का? आणि तो अर्थ लावल्यानंतर मग आता शुद्ध भाषा मग कुणाची 12 मैलावर भाषा बदलते. तर त्यांनी असा सिद्धांत मांडलेला आहे की हे कलियुग सुरू झालेलं आहे. सगळं आता धर्म सगळं हे होत चाललेलं आहे बदल होत चाललेला आहे आणि ब्राह्मण वर्ण तेवढा शुद्ध राहिलेला आहे. बाकीचे 3ही वर्ण संकरित झालेले आहेत म्हणून ते कलियुग असं ते म्हणतात. आणि कलियुगामध्ये ब्राह्मण वर्णच थोडा शुद्ध राहिलेला आहे
म्हणून त्याची भाषा शुद्ध भाषा आणि इतर त्रिवर्णी काही संकरित झालेली आहे, म्हणून ते तीनही वर्ण नष्ट झालेले आहेत आणि सगळे शुद्ध झालेले. म्हणून शाहू महाराजांना त्रास झाला, त्यांना वेदाचा अधिकार दिलेला होता, त्यांना पुराणाचाच अधिकार, सामान्य लोकांना पुराण ऐकण्याची ते असते आपल्या परंपरेत, हे असते म्हणजे इच्छा नसते. सामान्य लोकांसाठी पुराण हा पुराण त्यांना शहाणा करायचं असेल तर चमत्काराच्या गोष्टी सांगायच्या पुराणातून. पण वेद उपनिषदा दर्शन संस्कृतचा अधिकार त्रिवर्णिकांना नव्हता, तो फक्त ब्राह्मणांना होता. आणि त्या संस्कृत भाषेमध्ये त्यांचा धर्म होता, त्यांचं ज्ञान होतं, त्यांची संस्कृती होती, त्यांनी सगळं झाकून त्या संस्कृतच्या पडद्याखाली झाकून ठेवलं होतं. दुसऱ्या कोणाला शिकायचा अधिकार नव्हता आणि बाकीचे सगळे वर्ण शूद्र मानले जात होते, म्हणून त्यांची भाषा सुद्धा संकरित. म्हणून मला 1960 पर्यंत नावानुसार द्यावा लागायचा. नाव, तुमचे नाव काय, कसं गाव कोणते, मग ते तसे उच्चारतात म्हणून आम्हाला गावानुसार द्यावा लागायचा. कोणते म्हणत असल्यामुळे ते वरानुसार द्यावा लागायचा. लक्षात आलं का? म्हणजे मला ते 1960 पर्यंत कळतच नव्हतं की याच्यावर अनुसार एक कारण काय द्यायचे. आपण 5 रुपये म्हणतो, मग पावर अनुसार कशाला, तर ते 5 रुपये म्हणतात ते ब्राह्मण. बोलण्याची शैली, जो बोलण्याची शैली, त्याच्यातून प्रामुख्यानं ती शुद्ध भाषा तयार झाली होती. 1960 पर्यंत आम्हाला तिने त्रास दिलेला आहे. हा, शुद्ध बोलायला शिक वगैरे आम्हाला जे म्हणायचे ते. तर म्हणून मग त्या भाषेत, शुद्ध भाषेत ते साहित्य लिहिलं पाहिजे आणि ती शुद्ध भाषा खेड्यातल्या लोकांनी शिकायची आणि मग ते करायचं. म्हणून मी भाषेच्या उलटी बंद केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल माझं साहित्यातलं जे जुनं तुम्ही सगळं साहित्य वाचलं, तुमच्या लक्षात हे सगळं येईल भाषेतलं का. मुद्दा त्यातला असा की मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्याचा प्रवेश, ग्रामीण साहित्याचं स्थान आणि मराठीतच इतर साहित्यामध्ये असलेल्या ग्रामीण साहित्याचं स्थान ते वेगळं वेगळं आहे. म्हणजे बाहेरचा देश आपला, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर ग्रामीण संस्कृतीच प्रामुख्यानं मानली जात असल्यामुळे, खेड्यापाड्यातूनच तिथला लिहिता वर्ग ब्राह्मण वर्ग असल्यामुळे, तिकडचे ब्राह्मण म्हणजे देशस्थ ब्राह्मणाची भाषा तिकडच्या आजही खेड्यातल्या आणि शेतकऱ्याची भाषा काही फारसा फरक नाही मला वाटत नाही. कोकणस्थ ब्राह्मणाच्या भाषेमध्ये आणि फरक आहे. तर म्हणून मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्य निर्मितीसाठी आणि ग्रामीण साहित्याला प्रतिष्ठा मिळण्यासाठी संघर्ष हा करावा लागला आणि तो संघर्ष 1974 पासून तो 1986 पर्यंत मला करावा लागलेला आहे. तो ग्रामीण साहित्याला प्रतिष्ठा, ग्रामीण जीवनाला प्रतिष्ठा, ग्राम संस्कृतीचं भारतातलं स्थान हे अग्रगण्य आहे, प्रमुख आहे. 70% माणूस ग्रामीण आहे, म्हणून ग्रामीण साहित्य हेच खरं या देशाचं साहित्य, अशी भूमिका मराठी साहित्याच्या अंतर्गत मला मांडावी लागली. आणि हा काळ 1974च्या आसपासचा. तर हा काळ 1974च्या आसपासचा तर का होता, तर याला कारण आपली राज्य यंत्रणा थोडीशी कारणीभूत आहे. 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि 1960 सालीच यशवंतराव चव्हाणांनी ठराविक उत्पन्नाच्या खाली जी कुटुंब आहेत त्या घरातल्या मुलांना MA पर्यंत शिक्षण मोफत, MSc पर्यंत शिक्षण मोफत असा त्यांनी फतवा काढला. आणि त्यावेळी 1200 रुपयाच्या आतील उत्पन्न असलेल्या कुठल्याही जातीतल्या मुलांना शिक्षण मोफत मिळू लागलं. आता त्यातून मी हे होतो, मी सापडलेलो होतो. मी 1960 साली MA सिनियरला होतो, अगोदर झाला होतो आणि 61च्या मे मध्ये परीक्षेला बसलो आणि मी पास झालो. तर त्यामुळे बहुजन समाजाची मराठी राज्य आल्यामुळे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे, यशवंतरावांच्या सारखा दृष्टी असलेला राज्यकर्ता मुख्यमंत्री म्हणून आपल्याला आरंभी मिळाल्यामुळे शिक्षण मिळालं, बहुजन समाज जागा झाला. नुसता जागा झाला नाही, तर तेव्हापासून संबंध खेड्यापाड्यातून शिक्षण संस्था स्थापन झालेल्या तुम्हाला दिसतात. आम्हाला म्हणजे माझ्या काळात, तो माझा काळ त्याच्या अगोदरच आहे, माझ्या काळामध्ये अशी स्थिती होती, खेड्यापाड्यात 4थी नाही 5वी पर्यंत शाळा असायची. 7वी पर्यंतची शाळा ही तालुक्याला असे
लक्षात किंवा मोठ्या गावात चौथीची परीक्षा द्यायची म्हणलं तरी बोर्ड वेगळा असायचा. बोर्ड वेगळा असायचा. 7वी पर्यंतची शाळा जर करायची असेल तर आणि हायस्कूलला जायचं असेल तुम्हाला तालुक्याला जाऊन राहावं लागत असेल आणि कॉलेजला जायचं असेल तर जिल्ह्याला एक कॉलेज असेल, जिल्ह्याला जाऊन. सर आता मला इथे एक प्रश्न निर्माण झाला, एक जिज्ञासा निर्माण झाली की कोकणस्थ वगैरे हे तुम्ही सांगितलं. आता मी सांगितलं म्हणजे मी काही जातीवादी नाही, वस्तुस्थिती म्हणून मी तुम्हाला सांगितलं. नाही, मला प्रश्न दुसरा झाला की जमीनदारी जी आहे, जमीनदार कोण होते इथं? आता थोडस इथे जमीनदार होते ते इनामदार जमीनदार होतेच की. म्हणजे कोकणात राज्यकर्ते कोण झाले ते आहे आणि आपले राज्यकर्ते हे अंगठे बहादूर होते. लक्षात आलं? म्हणजे शिवाजीचं शिक्षण सुद्धा झालं होतं की नाही, त्याचा हस्ताक्षर सापडते की नाही, असं ते होतं त्या काळामध्ये. पण ते शिक्षण म्हणजे कसं लिहिण्या वाचण्यापुरतं. अंकलिपी हा शब्द प्रयोग तिथून आलेला आहे. अंक आणि लिपी येते की नाही. जमीनदारीमध्ये बरेचसे ब्राह्मणांच्या जमिनी होते का? आता आपण ज्यावेळेस पाहतो उतारे वगैरे पाहतो आपण, तर ब्राह्मणांची नावं ते उतार्यावर निघतात ना. म्हणजे ब्राह्मणामध्ये सुद्धा वतनदार होतेच की. म्हणजे गावामध्ये ते वतनदार हे कोणी असेल, सगळ्या प्रकारची वतन असतात. महार वतन, मान वतन. लक्षात आलं का? वतन ही सगळ्याच प्रकारची आहेत. जमीनदार सगळ्या जातीमध्ये पण जमीनदार आणि सुशिक्षित माणूस एक नव्हे. म्हणजे जमीनदार सुद्धा ठार अडाणी भातर होते. आमच्या गावचे पाटील माझ्या लहानपणी सही करा म्हटलं की त्यांचंच ते पेन होतं. त्यावेळी ते पेन महाग होती त्यावेळी, बरं का. आणि ते इथं लावून हिंदत असे आणि मग ते पेन काढून कुठं करू असं ते होतं. म्हणजे पाटील सुद्धा अंगठे जमीनदारीमध्ये पण नव्हते. फक्त त्यांच्याकडे जमिनी खूप असायच्या आणि ते त्यांच्याकडे कामाला जाणारे हे सामान्य लोक असायचे. सामान्य लोक आणि ते शिकलेला माणूस नोकरीत ठेवत असत कारकून म्हणून, मास्तर. बरोबर आहे. लक्षात आलं का? म्हणजे त्यावेळी खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाला आजच्यासारखी प्रतिष्ठा नव्हती. माणसं खाऊन पिऊन सुखी होती. आम्ही त्यावेळी, मला आठवतंय, महात्मा गांधी कोणाचे तर 33 कोटी जनतेचे आम्ही त्या काळामध्ये. जे सबंध भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश हे सबंध त्यावेळी भारतात होतं. हिमाचल प्रदेश वगैरे हा सगळा अखंड भारत आणि 33 कोटी जनता. आता किती झालेली आहे? चौपट पाचपट होत गेलेले आहेत ते. तर त्यावेळी खाण्यापिण्याचे प्रश्न नव्हते. माणूस खाऊन पिऊन सुखी होता. रोजगारी ते त्यांचे सुखी होते. साधी माणसं होती. लक्षात आलं का? हे यंत्रयुग आलं, सुधारणा आल्या, जगण्याच्या कल्पना वाढत गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. वैदिक वगैरे संस्कृत वगैरे हे आपण म्हणतो की ब्राह्मणांनी काय केलं, ओपन केलंच नाहीच केलं. सामान्य माणसापर्यंत दिलीच नाही. संस्कृत जर सामान्य माणसापर्यंत ते नॉलेज दिलं असतं त्यांना तर अजून देश विकसित झाला असता. तर मग ही जी संस्कृती आहे, ही जी संस्कृत आहे, हे जे काय आपलं वैदिक वगैरे वाङ्मय जे आहे, ही वाङ्मय ह्या ब्राह्मणांनी आपल्याकडे तसं ठेवलं. ऋषी मुनींनी जी हे वाङ्मय लिहून ठेवलेलं आहे, ऋषी मुनींची जी मूळ संस्कृती आहे, हे मधल्या लोकांनी आपल्याजवळ ठेवली. ब्राह्मणांनीच ते काय झालेलं आहे, अडाणी माणसाला आता एखाद्या हमालाला मी जे तुम्हाला सांगतो ते सांगितलं काय करणार आहे का? त्याला काय करणार नाही. मला काय करायचं, मला हमाली मिळाले की झालं म्हणून सांगतो. तर त्या काळामध्ये सुद्धा जी माणसं फारच अडाणी होती त्यांना ब्राह्मण काय करतोय, काय करायचं, आम्हाला खायला मिळाले की झालं, सामान्य माणसं होती. आणि इनामदार वतनदार हे ब्राह्मणाला क्षुद्र म्हणायचे. भरती मंडळी त्याला कशाला हे पाहिजे, कोण तसले नोकर ठेवू शकतो आमच्या. आज तर बिकट परिस्थिती या बाबतीत झालेली. आज तर मंदिरामध्ये धंदा सुरू केलेला आहे त्यांनी. पण ही आजची परिस्थिती आहे. पण मला इथे एक म्हणायचंय की ही जी वैदिक वाङ्मय आहे ही आजच्या समाजाला द्यायला पाहिजे की नको? नाही, द्यायला पाहिजे, पण तुम्ही घ्यायला हरकत नाही. आता सगळं ओपन झालेलं आहे. पण तुम्हाला कुठे संस्कृत येते? आज आपण परिस्थिती बदललेली असल्यामुळं संस्कृतचा काय करायचं, आम्हाला काही फायदा नाही, तोटा नाही. धर्म कोण विचारतो? धर्माला, आज शिक्षणाला, डिग्रीला, नोकरीला, प्रतिष्ठेला विचारतो. आनंद जाधव मला कोण तू MA PhD आहे म्हणूनच विचारतात. ते मराठ्यात कोण विचारतात असं ते सगळं आहे. म्हणजे आज जीवनविषयक मूल्य बदलून गेले आणि उलट झालेले आत्ता ह्या घडीला म्हणजे आजच्या प्रेझेंट स्थितीला, की आज प्रामुख्याने मराठा समाज जो मोठाच आहे त्या समाजाचे लोक शिकू लागलेले आहेत, खेड्यापाड्यातून शिकू लागलेले आहेत. आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये ब्राह्मणापेक्षा विशेषतः
संस्थानुसार मराठा समाज किंवा ब्राह्मणेतर समाज असा आपण ब्राह्मणेतर समाज मोठ्या प्रमाणात आता शिरू लागलेला आहे. लक्षात आलं का? त्यामुळं आज पुण्यातला जो ब्राह्मण होता, पेशवाई गेली बोंबलत, ब्रिटिश गेले बोंबलत आणि लोकसंख्या वाढू लागली, स्वातंत्र्य आलं, परिस्थिती बदलली. त्यामुळे आजची ब्राह्मणाची पोरं तरुण ही कॉम्प्युटर शिकतात आणि परदेशाला जातात. आपल्या समाजातली अजून तशी मोठ्या संख्येने कोणी डोक्याचा प्रश्न असतो. राजकारणाने खूपच ढवळून काढले, राजकारणाने ते सगळं ढवळून काढले. वेगवेगळी आहे समाज. ह्या बाबतीत आता आपण म्हणतो की समजा धर्म आहे, जात आहे किंवा संप्रदाय आहे किंवा राजनीती आहे, राजकारण आहे, ह्या सर्व दृष्टिकोनातून आजचा समाज दिशाहीन वाटतो ना? नाही, दिशाहीन म्हणजे काय झालेलं आहे, समाज आणि माणसाचं जीवन सुद्धा हा एक प्रवाहच असतो. लक्षात आलं? त्या प्रवाहाला उद्या कोणती दिशा लागेल हे कुणालाच सांगता येत नाही. त्याच्याबद्दल नुकतीच चर्चा झाली आहे. आणि उद्याचा समाज असा होईल तसा होईल हा आदर्श आपल्या डोक्यात असतो. लहानपणी आम्ही जेव्हा तरुण होतो, विचार मांडत होतो, तेव्हा आपल्या समाजाला अशी दिशा दिली पाहिजे, तशी दिशा दिली पाहिजे, समाज सुसंस्कृत केला पाहिजे, मग मराठी साहित्य खरं आपलंच आहे असं मी म्हणत होतो. पण ह्या राजकारणी लोकांनी, हे राजकारणी म्हणजे आदर्श होतील, समाजासाठी तळमळ राहील, काहीतरी बहुजन समाजासाठी मिळणारे काहीतरी प्रकल्प उभे करतील असं वाटत होतं. पण हे भोसडीचे पोट पुजण्यापलीकडं, स्वार्थापलीकडं काहीच करत नाहीत. आपल्याच लोकांनी आपल्या संस्काराला, आपल्या समाजाला आज वेठीला धरलेलं आहे. लक्षात आलं का? म्हणजे तिकडं आत्महत्या करतात शेतकरी. या भोसडीचं लक्ष आहे का? एका दोघा आमदार खासदारांना जरी त्यांना हाकलून देऊन त्यांची प्रॉपर्टी सरकारनं मला काढून घेतली त्यांची, तरी नागपूरचे सगळे शेतकरी गडगंज होते. बरोबर. लक्षात आलं का? इतके आज ते गडगंज झालेले आहेत समाज. म्हणजे समाजाचं चित्र सगळं पालटलेलं आहे. लोकसंख्या प्रचंड झालेली आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाही. तरुण पिढी ही चळवळवादी झालेली आहे. त्याला काही ध्येय, आदर्श आणि काहीतरी एकत्रित करावं. त्याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय म्हणजे काय ते सुद्धा आपापल्यापर्यंत आपण करत राहायला पाहिजे. म्हणजे मी जो लोकसभा ज्ञानेश्वरी कादंबरी लिहिली ते एका समाजानं बहिष्कृत केलेली ती 4 पोरं होती. ते वेगळ्या अंगाने केले सर. लक्षात आलं का? ही 4 पोरं सुद्धा उद्याचा समाज कसा घडवू शकतात विचाराच्या, अभ्यासाच्या आणि वर्तनाच्या आधाराने ते मी दाखवून देतो. ज्ञानेश्वरांनी असं कार्य केलं की त्यांच्या काळामध्ये निरनिराळ्या समाजातून जे चांभार, कुमार, स्वारी, कोष्टी, लक्षात आलं का? त्या समाजातले संत तयार केले त्यांनी. लक्षात आलं का? आणि हे कसे झाले, कोणत्या पद्धतीने झाले? तर त्यांनी ती जी धोरण आखलेलं आहे, ज्या समाजाने आपल्याला बहिष्कृत केलेलं आहे, त्या समाजाला उगीच शिव्या शाप देत बसण्यापेक्षा नव्या समाजासमोरचे काय प्रश्न आहेत हे हातात घेतले पाहिजे. हा नालायक आहे, तो नालायक आहे, ह्याच्या काचा फोडा, त्याची मोटार फोडा, ह्याचा बंगला झाला, ह्याच्यातून काही होणार नाही. त्यापेक्षा नव्या समाजासाठी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, आयुष्य वेचणारी माणसं तयार. आज कोणी तसं झालेलं नाही. आमची पिढी आता वृद्ध झाली. बरोबर. आज मी जे 25-30 वर्षापूर्वी करत होतो ते आज मी नाही करू शकत. लक्षात आलं का? त्याच्यासाठी एक त्याग करायचं हे पाहिजे ना, हिंमत पाहिजे, रथ पाहिजे ना. त्याग नाही हा, तसं ते नाही आहे. त्यामुळं जिकिरीचे प्रश्न आहेत त्या संबंधी. मग आता इथे आपण हिंदी साहित्य ज्यावेळेस आहे, ग्रामीण साहित्य हिंदी, तर ते ग्रामीण साहित्य ज्यावेळेस वाचतो हिंदीचं, त्यावेळेस भारत आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे. तो आहेच, कारण का भारतामध्ये कृषी संस्कृती जी आहे ती भारताचा प्राण म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तर मग हिंदीतलं साहित्य ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस असं वाटतं की पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करतंय. बरोबर आहे. तर मराठीत असं आहे का? मराठीत नसायला काय आलं? नीटपणे तुम्ही वाचलंय का हा प्रश्न येतो. हिंदीच्या तुलनेमध्ये खरोखर तुम्ही चांगल्या लोकांचं साहित्य वाचलंय का? आपण ते वाचत नाही. कुठल्या तरी समीक्षा, कुठल्या तरी याला तुम्ही विचारता, प्रतिनिधित्व उत्तम पैकी करू शकता. लक्षात आलं का? आज माझं झोंबी हे पुस्तक, झोंबी वर्षाला तिचे आवृत्ती निघते. ते खेड्यापाड्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला ज्याला बक्षीस मिळालेले असतात त्यांना तिथले शिक्षक खरेदी करून देत असतात. ते वाचावं, ते काही कमी प्रतिनिधी काय? म्हणजे 1980 साली लिहिलेलं मी पुस्तक आज खेड्यापाड्यातल्या पोरांची जी स्थिती आहे ती पोरं रडत आरडत आक्रोश करत माझ्याकडे येतात
प्रतिनिधित्व करते मराठी ग्रामीण साहित्य. हो करते, प्रतिनिधी करते. त्या दृष्टिकोनातून समीक्षा करणारे आपल्या समाजात कोणी नाहीये. आपले सगळे पोटभर झाले. प्राध्यापकाचं मला मी मोकळेपणानं बोलतोय. लक्षात आलं का? ते काहीही लिहित नाहीत, त्यांना शुद्ध लिहिता येत नाही, स्टँडर्ड लँग्वेज कशी वापरायची लिहिता येत नाही. त्यांची लेक्चर्स मी नव्या प्राध्यापकांची तिथं अकॅडमिक स्टाफ कॉलेजमध्ये ऐकतो, त्यांना अजून शुद्ध बोलता येत नाही. काय सांगायचं तुम्हाला? त्याच्यासमोर कुठं ध्येय आहे? त्यांच्यासमोर पोटासाठी नोकरी बस, आणि नोकरी मिळाली की चंगळ, तिकडं तिकडं मग सोन्याची साखळी संपलं जीवन. असा सगळा प्रकार झालेला आहे. कुठं ध्येयवाद आहे शिक्षण तेच क्षेत्रात? मला हेच म्हणायचं होतं. आता हिंदी मधलं मी साहित्य बरंच ग्रामीण साहित्य माझं जास्त ग्रामीण वरती जास्त हे बरं आहे. तर ज्यावेळेस ग्रामीण हिंदीतलं, कारण माझा विशेष हिंदी आहे ना, हिंदीचा प्राध्यापक आहे, मग माझं एमफिल पण मी ग्रामीण साहित्यावरती केलेलं आहे. तर भारताचा प्राण आहे, भारत कृषीप्रधान देश आहे असं खूप म्हटलं जातं. मग म्हणावं असं भारतीय साहित्याचा जो प्रवाह आहे, म्हणजे ग्रामीण साहित्य जे आहे ते असं त्याची उंची जी आहे इतर साहित्यापेक्षा ही खूप असं विकसित व्हायला पाहिजे होतं. असं झालं असं वाटतंय का आपल्याला? काही नाही. काय आहे, आरंभीच्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या ग्रामीण साहित्याची स्थिती सांगितली म्हणजे आमच्या समोर आदर्शच होते कुठं? नव्हतेच आदर्श. आम्हाला तुमची पहिलीच पिढी शिकलेली. हा, पहिली पिढी आमची शिकली. म्हणजे आमच्या अगोदरचे जे ग्रामीण साहित्यिक होते ते अर्धवट ग्रामीण आणि अर्धवट नागर होते. शहरामध्ये बसून लिहिणारे, शहरामध्ये बसून शेती करणारे आणि शहरामध्ये बसून लिहिणारे. त्यांची नावं सुद्धा इनामदार लोकांचीच आहेत बघा. म्हणजे मिरासदार, ते मिरासदारच होते. शंकर पाटील हे पाटीलच होते. व्यंकटेश माडगूळकर हे कुलकर्णी होते. ह्या कुलकर्ण्यांना आणि पाटलांना आणि मिरासदारांना ग्रामीण जीवन कुठं काय माहिती असणार? गरज ठोकर बिकर हे असेच इनामदार वतनदारांची मुलं होती. ह्यांच्या तुका काढलेल्या आहेत मी. बरोबर आहे. ह्याच्यामुळे असं झालंय का आपलं, तुम्ही ग्रामीण साहित्य चांगली चळवळ उभा केलेली आहे, मी समीक्षा पण वाचलेल्या आहेत अनेकांच्या. तर असं झालंय का की दाबायचा प्रयत्न केलेला आहे तरी पण? अरे मी दाबायचा प्रयत्न झालेला आहे. त्याने, कारण दाबायचा म्हणजे हेतू असा होता की त्यामुळं आपल्या साहित्याला शह बसेल, तो बसायला नको म्हणून माझ्यावर वाटेल ते आरोप झालेले आहेत त्या काळामध्ये. कारण का हे भारत आज शेतकऱ्यांची आत्महत्या वगैरे होतात, कारण का बरेचसे लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. आणि ह्याचं जे साहित्य आहे, साहित्याचं तसं पाहिलं गेलं तर साहित्य समाज हा खूप, आपण ज्यावेळेस विद्यार्थ्याला शिकवतो, व्याख्यानं देतो, त्यावेळेस म्हणतो की साहित्याचं भाषा अशी, साहित्य जर विकसित झालं तर तो समाज विकसित होतो. तर ग्रामीण साहित्याला असा न्याय मिळाला नाही असं मला वाटतं. न्याय मिळाला नाही म्हणजे आताची सुरुवात झालेली आणि सुरुवात झाली असली तरी आपला समाज जो आहे बेसिकली ही आपल्या सुशिक्षितांची पहिली पिढी आहे. लक्षात आलं का? त्यामुळे ही जी पिढी सुशिक्षित झालेली आहे निरक्षरता म्हणजे आपल्या एकदम खालच्या स्तरातली नाहीये. तथाकथित बऱ्यापैकी वर्गातली मुलं शिकून प्राध्यापक वगैरे होतात. लक्षात आलं, त्यांची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळं शाळांना काही सोय सुतकच नाही, शिकवत सुद्धा नीट नाही. रेग्युलर शिकवणं नाही, अभ्यास करणं तरी दूरच जावं. आणि साहित्य वाचणं ते कधी मेल्यानंतर वाचले तुला कुठं काय ध्येयवाद कुठे आहे तुमच्या? तथाकथित सुशिक्षित बहुजन समाजातल्या सुशिक्षित वर्गाजवळ कुठं ध्येयवाद आहे? ध्येय नाही आणि काहीच नाही आहे. ते पोटापुरते आहेत. आणि ही वृत्ती, मराठा समाजाची ही वृत्ती हजारो वर्षापासून त्याला नडली. पेशवाई का आली? मराठ्यांचं राज्य असताना पेशवाई का आली? कारण त्यांना बसून आपलं खायचं होतं नुसतं. तुम्ही करा राज्य, काय असेल ते करा, मिळवा, हे आणि शेवटी राज्य घालून बसले. त्या आपसातच भांडण बसले की हे. अहो, त्याच्या अगोदर शिवाजीने राज्य स्थापन केलं, त्याला मराठ्यांनीच विरोध केला होता ना. म्हणजे इतिहास आपला शिवाजीला जास्त मराठ्यांचा त्रास, मराठ्यांचाच देशमुख जे होते मोगलांचे, त्यांनीच विरोध केलाय सगळा संबंध सगळा. म्हणजे इतिहास तसा मोगळाच आहे. आणि काही फारसा तो काय म्हणू आपण त्याला उत्साहवर्धक वगैरे नाही. त्यात लोकसंख्या प्रचंड वाढलेली असल्यामुळं समाजाचे अनेक प्रश्न निर्माण झाले. पुन्हा भांडवलशाही जगामध्ये प्रभावी होऊ लागल्यामुळं पुन्हा जागतिकीकरणाचं एक पिल्लू त्यात पुन्हा सोडलेलं आहे. त्यामुळं भांडवलशाह
खेड्यापाड्यात जाऊन गोरगरिबांच्या जमिनी विकत घेऊन तिथं आता MIDC वगैरे निर्माण करून तिथे कारखाने हे केले आणि आपला समाज हा ठार म्हणजे अडाणी आहे आणि राजकारण राजकारण करणारे 2-4 डोके आहेत ती सुद्धा स्वार्थासाठीच करतात. पण हा समाज म्हणजे विशेषतः आता पहा, अनेक बेकार मुलं आपल्या समाजातली सुशिक्षित खेड्यापाड्यामध्ये युवक कंपन्यांना त्यांना नोकरी मिळत नाही. त्यांना नोकरी मिळत नाही कारण ते आर्ट, सायन्स, कॉमर्स त्यातले ग्रॅज्युएट आहेत. लक्षात आलं का? ते कॉम्प्युटर मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये, मेडिकल मध्ये कुणी जात नाहीत. त्याला 2 कारण आहेत. एक तर ते खेड्यात अडकलेले आहेत, दुसरं इथे येऊन तसं शिक्षण घ्यायला त्यांच्याजवळ पैसा नाही. लक्षात आलं का? धाडस नाही त्यांच्याकडे, धाडस नाही, ध्येयवाद नाही, स्वावलंबन नाही आहे. त्यामुळं सगळीच अनागोंदीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि तेव्हा देशाला कुठं स्वातंत्र्य मिळू घातलेलं बरं का. आणि ते जे लिहित होते तो बालपणी त्यांनी अनुभवलेला समाज ग्रामीण तो ते लिहित होते. म्हणजे हे सगळं साहित्य 1950 पूर्वीचं 55 पूर्वीचं असणार. ते काय 70-80चं जरी असतं किंवा असलं तरी त्यांनी तो 70-80चा समाज लिहिला असेलच असं नाही. कारण साहित्यिकाच्या मानसिकतेवर ऐन तारुण्यात जे काही अनुभव त्याने घेतलेले असतात इकडं तिकडं हिंडून फिरून, बरोबर लक्षात आलं का, त्याचा पगडा त्याच्यावर जास्त असतो. तारुण्यामधला त्याच्या कुटुंबाचा पगडा, त्यावेळी त्यानं पाहिलेलं जे जग असतं बरोबर त्याचा पगडा जास्त असतो. तेव्हा आजचं हिंदी साहित्य काय आहे हे पाहायचं असेल तर हे तुम्हाला उपयोग नाही पडणार. लक्षात आलं का? तेव्हा तुम्हाला कुठले साहित्यिक बघायला लागतील ज्यांचा जन्म 1950-60 नंतर झालेला आहे. आता त्यांचा एक 20 बराच उपन्यास आहे, तो आता सध्या लिहिलेला आहे, पण ती पहिलेच आहे सगळं. मी सांगतो ना, त्या साहित्यिकाची मानसिकता अभ्यासून तुम्हाला हे काय हिंदीचं आजचं साहित्य म्हणता येणार नाही. हे जुनं साहित्य. पण हे मला हे तर म्हणायचं आहे की त्यांनी ग्रामीण जीवन हे व्यापक घेतलेलं आहे. म्हणजे परिसर वगैरे परिवेश जे शब्द आहे व्यापक घेतलेला आहे. नाही पण तो कुठला घेतला असणार? 1975चा 1980चा घेतलेला नसतात त्यावेळेचा. लक्षात आलं का? मग तुम्ही त्यावेळीचा आपल्याकडे साहित्यच नाही ग्रामीण तर तुलना कशी करणार त्याच्या ह्याच्यामध्ये? मग त्यासाठी जर तुम्हाला पाहायचं असेल तर ती पुन्हा मराठीची परंपरा वेगळीच पडते. लक्षात आलं का? तर तेव्हा अशी तुलना करता येत नाही. समान स्थितीमध्येच तुलना करता येते थोडीशी. आता समानता मला असं जाणवतं तुमच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये की त्यांनी जी रूढी अंधश्रद्धा ह्या ग्रामीण भागातल्या घेतलेल्या आहेत, काही स्त्रीवरती घेतलेला आहे आणि तुमच्यामध्ये पण असं आहे बऱ्याच ठिकाणी. तर ह्याच्यामध्ये काही समानता वाटते. काही ठिकाणी मराठीमध्ये असं वाटतं की तुमचं जरा आत्मपरक वाटतंय कधी कधी. नाही, तुम्हाला सांगतो त्याचं काय झालंय साहित्याच्या बाबतीत. आम्ही नव्या पिढीचे साहित्य, त्याचे संस्कार माझ्यावर आहेत. मला समाजाविषयीचा जो विचार सांगायचा असतो तो मी कादंबऱ्यातून सांगत नाही. लक्षात आलं? कारण कादंबऱ्या ह्या चटोर असतात असं आपला विचारवंत मागतात. म्हणून मी वैचारिक पुस्तकं लिहिलेली आहेत, समीक्षात्मक केलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर ग्रामीण समाज म्हणून ग्रामीण समाजावर पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याची स्थितीगती काय आहे, उद्याचा महाराष्ट्र कोणत्या स्वरूपाचा आहे, कशा प्रकारचा आहे, याच्यावर मी सतत लिहित आलेलो आहे. बरोबर आहे. लक्षात आलं का? तर तेव्हा साहित्य म्हणजे कथा, कादंबरी आणि कविताच असं तुम्ही घेऊ नका. त्या मराठी साहित्यामध्ये जे वैचारिक साहित्य जे असतं त्याचा विचार तुम्ही ग्रामीण साहित्य आणि वास्तव हो ना. म्हणजे ते त्या वेळच्या परिस्थितीला ते हे करून लिहित. म्हणून मी ते लेख कधी लिहिले त्यांच्या तारखाही घालत असतो रेफरन्स मध्ये. लक्षात आलं का? तर ते नाही आणि होय असं म्हणण्यापेक्षा त्याची कारणं शोधायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मराठी साहित्यामध्ये समाजाचं चित्र पाहायचं असेल तर एक सिम्बॉल म्हणून, प्रतीक म्हणून एका कुटुंबाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. बरोबर आहे. ते व्यापक झालं पाहिजे. म्हणजे जगात सगळं असंच आहे असं म्हणून म्हणण्याची गरज नाही. व्यापक मध्ये असं काय म्हणायचं की त्यांनी ज्यावेळेस वर्णन करतात त्यावेळेस ब्राह्मणेतर गावातील रूढी, राजकारण हे सगळं त्यांनी व्यापक असं घेतलेलं आहे. आपल्याकडे पण आहे तसं आहे. म्हणजे काय होतं ते सांगतात आणि आम्ही ते चित्ररूप करतो. म्हणजे ही अशा प्रकारचा साहित्यिक संमिश्र, म्हणजे धड चिंतनही नाही आणि धड दलित कलाकृती नाही.
पात्रावर जर असे आरोप करू लागलो सामाजिकतेचे तर ते पात्र लाकडी होतं, म्हणजे बाहुलीसारखं होतं, ते जिवंत व्हायला पाहिजे, जिवंत व्हायला पाहिजे. हा म्हणजे. आणि माणसं तुम्ही आम्ही आजच्या ह्याच्यातली कितपत सामाजिक जाणीवेने बोलतो आहोत, नाही का? बरोबर आहे. काहीच नाही, आपल्या पोटापुरतं आपलं पेट घेत आहे, आपलं पुढचं काम आहे हेच आपण करतो ना. म्हणजे माणूस, सर्वसामान्य माणूस हा बेसिकली काही सामाजिक नसतो, स्वतः कौटुंबिक असतो आणि स्वतः वैयक्तिक असतो, स्वार्थ धरलेला असतो. स्वार्थ 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 म्हणण्यापेक्षा त्याची ती वृत्ती असते. लक्षात आलं का? स्वार्थ म्हणजे आमदार खासदार घेतात तो स्वार्थ, म्हणजे खूप खायला असून सुद्धा खाणं. लक्षात आलं का? त्याला आपण स्वार्थ म्हणतो. शब्द सुद्धा आपण बरोबर अर्थपूर्ण रीतीने वापरले पाहिजे. कशाचा अर्थ काय? उलट आज तुम्ही ग्रामीण साहित्यामधली जर कविता अनुभवली, प्रचंड सामाजिक तुम्हाला दिसेल. आजची कविता, आजची जी वातावरणी झालेली आहे, आणि माझ्याकडे जवळजवळ काही 100 एक कविता संग्रह माझ्याकडे आहेत पाठवून दिलेले ग्रामीण तरुण पिढीने. ते का तुम्ही वाचत नाही? त्यातली तुम्ही बघा ना, बरोबर खेड्यात तिकडे आत्महत्या का होतात त्याची उत्तरं मिळतात, सरकार किती नालायक आहे त्याची उत्तर तुम्हाला मिळतात, तरुण कसा बदमाश झालेला आहे, गाफील झालेला आहे त्याची उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. पण ते आपण वाचत नाही. आपण संशोधनाच्या नावाखाली आपल्या जन्मापूर्वीच्या गोष्टीकडे वळतो. लक्षात आलं का? असा तो सगळा प्रकार होतो. आणि ही म्हणूनच ही जी अकॅडमिक पद्धत आहे ही तुम्ही मंडळी ती अतिशय संकुचित आहे आणि ती नेहमी तिचं मुख भूतकाळाकडे असतं. आज तर खूप एमफिल पीएचडीचं जे आहे बाजारच चाललेला आहे. बाजारच आहे सगळा, बाजारच आहे. म्हणजे त्याला काही अर्थ राहिलेला नाही. आता आम्ही बरेच पाहतो की काय करायचं, आमच्या पीएचडी व्हायचं असेल तर आम्हाला आमचे प्राध्यापक सांगत असत, तुला ह्या विषयावर का पीएचडी व्हायचं, तू ह्याच्यात काय वेगळं सांगणार आहे, आतापर्यंत ह्याच्यावर अमुक अमुक ग्रंथ आहे, असे असताना सुद्धा तू ह्याच विषयावर का लिहितोस, तुला हा विषय आम्ही देणार नाही. तू काहीतरी वेगळं सांगणार असेल, वेगळं करणार असेल तर तो विषय आमच्या पुढे आण, त्याची मांडणी कर, मग तुम्हाला विचार. असे आमचे गाईड सांगत असत. आता हे किती म्हणजे 93 पीएचडी झाले बाबासाहेब आंबेडकर, तर तोच विषय काय गेला बघता येते, 94 करता येते. म्हणजे हे एका प्राध्यापकानं मला पीएचडी केली आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या वरचे प्रबंध, बरोबर, त्याच्यावरच पीएचडी केली आहे. आणि हे बाबासाहेबांशिवाय दुसरं काहीच कसं घेत नाही. खूपच रिपीट तुम्ही हे म्हणता त्याला मी सहमती देतो. आणि मराठीमध्ये सुद्धा असंच व्हायला लागलंय, असंच व्हायला लागलंय. खूप म्हणजे आज पीएचडी करायची, एमफिल करायची, कशासाठी करायची, काहीतरी करायची, नोकरीत प्रमोशन मिळते म्हणून करायची, हे त्यांचं उत्तर आहे. मोठा असं आहे. मला माझी विद्वत्ता, माझा विचार इथे मांडायचा आहे म्हणून कोणी आता ते एमफिल आणि पीएचडी होत नाही, नोकरीतला भाग आहे म्हणून तो सगळं हे होत असेल ना. म्हणजे तिकडे सुद्धा ते सगळं असं कोसळत गेलेलं आहे, कोसळ आहे ते सगळं. तर आता तुलनेविषयी जरा काय सांगता का तुम्ही? तुलना समजा मराठी जी ग्रामीण हिंदी ग्रामीणची तुलना होऊ शकते का? तुलना कशाची? साहित्य तुलना मी जी ह्या विषयाकडे व्यापकतेने पाहतोय. नाही, तुम्हाला जर व्यापकतेने पाहायचं असेल तर साहित्यामध्ये नुसतं साहित्यच नसतं ना. साहित्यामध्ये माणसं असतात, त्या माणसांचा एक भूगोल असतो, ती माणसं एका सामाजिक स्तरातली असतात, त्या त्या प्रदेशाची म्हणून काही वैशिष्ट्ये असतात. उत्तरेतली वैशिष्ट्य वेगळी, इकडची वेगळी, इकडची वेगळी. आणि तुम्हाला जर तुलना करायची असेल तर आता तुम्हाला कोणत्या विषयावर तुलना करायची आहे? ग्रामीणवर. नाही, ग्रामीण ही काही तुलना होत नाही, दोन्हीकडे ही ग्रामीण आहे, पण तिकडचं व्यापक आहे, इकडचं संकुचित आहे, असं नाही तुम्हाला कोण बघणार. तिकडचं व्यापक असेल, इकडचं सखोल असेल, इकडची साहित्याची कल्पना पात्र जिवंत करणं हे आपापल्या परीने असणार आहे. तेव्हा अगोदर त्यांचं तुम्हाला मूल्यमापन करावं लागेल, त्याचं बरोबर, हा कसा आहे आणि हा कसा आहे, हे दोन. आणि त्यांची आयडेंटिटी वेगळी कशी आहे, काय काय वैशिष्ट्य आहे ते तुम्ही अगोदर सांगितल्यानंतर ह्या तुम्हा दोघांची तुलना होऊ शकते. नाहीतर काय तिकडचं असं आहे मग इकडचं तसं नाही, मग अनुभव पण इकडचं असं आहे पण तिकडचं वरवरचं पाहून नाही जमणार. वरवरचं पाहून जमणार नाही तुम्हाला. सखोल अभ्यास दोन्हीचा केला पाहिजे आणि काही समानता असते पाहिजे. होय, आणि तुलना होऊ शकते. साहित्याची समानता असू शकते,
त्या त्या प्रदेशाचं ते सगळं, म्हणूनच त्याचा समाजशास्त्र, अर्थशास्त्र, तिकडची संस्कृती, तिकडचं तत्वज्ञान, साहित्याविषयीच्या तिकडच्या संकल्पना, तिकडच्या संकल्पना, हे सगळं पाहावं लागेल. म्हणजे इकडे मराठीमध्ये प्रथम कलावाद आलेला सगळ्या भारतात प्रथम, लक्षात आलं का? आणि कलावादी साहित्य कसं असतं, साहित्याची मूल्य किती महत्वाची असतात, याची तुलना 1950च्या आसपास होईल सुरू झाली. तसं काय तिकडचे लोक मानत नाहीत, त्यांना ते माहितीच नाही आहे. ते साहित्य 1900 आपल्याकडे जे 1820 साली साहित्याची जी संकल्पना आहे, ती संकल्पना तिकडच्या लोकांमध्ये अजून आहे. तिकडे साहित्यात क्रांती विचारासाठी मला दिसत, लक्षात आलं का? म्हणून आता तिकडचं तुलनात्मक दृष्ट्या हे घेतलं ना, तर इकडचाही त्याच काळातला साहित्यिक तुम्हाला शोधा, ग्रामीण साहित्य, लक्षात आलं का? इकडचा आणि तिकडचा समकालीन असेल, बरोबर, समकालीन पाहिजे.